वार्तांकन रोखठोक बातमी। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदूरसणी या छोट्याशा गावातून समोर आलेल्या 27,349 बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता राज्याच्या गृह विभागानं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असून SIT या प्रकरणी 11 आरोपींना अटक केली आहे। बनावट जन्म दाखला घोटाळ्यातील 2 आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यवतमाळ दौऱ्यावर जाणार आहेत। शेंदूरसणी गावाची एकूण लोकसंख्या अवघी 1,500 आहे। मात्र गेल्या काही महिन्यात ग्रामपंचायतीच्या CRS पोर्टलवर तब्बल 27,349 जन्म आणि 11 मृत्यूच्या संशयास्पद नोंदी आढळल्या। तांत्रिक तपासणीत असं समोर आलंय की या ग्रामपंचायतीचा लॉगिन ID चक्क मुंबईहून वापरला जात होता आणि मुख्य सर्व्हर हॅक करून या नोंदी करण्यात आल्या होत्या। या घोटाळ्याचे धागेदोरे बिहारपर्यंत पोहोचले आहेत। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि सरकारी पोर्टल हॅक करणारा मास्टरमाइंड बिहारमधून पकडण्यात आलाय। पोलिसांनी आतापर्यंत तबीश असगर अली, अभिजित मोरे, संतोष सूर्यवंशी यांच्यासह एकूण 11 आरोपींना अटक केली आहे। उर्वरित 2 मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे। राज्याच्या सायबर विभागाचे अपर पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली SIT या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।